गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला आलू मटरची भाजी दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला मटार लागणार आहेत. आपले असे मटार भिजवायचे आणि उकडून घ्यायचे. एक रात्र भिजवायचे आणि उकडून घ्यायचे. पुन्हा 2 बटाटे घेतलेत मी बॉईल करून. एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय. आपल्याला इकडे लागणार आहे काळा मसाला लागणार आहे, टर्मरिक पावडर लागणार आहे, चिल्ली पावडर लागणार आहे, मीठ घेतलंय आणि सांबर मसाला घेतलाय थोडा. आता आपल्याला लागणार आहे तेल. मैत्रिणींनो, तेल घालून घ्यायचं. तेल तापलं की मध्ये जिरे मोहरी घालायची. चांगली जिरे मोहरी चांगली तडतड द्यायची मैत्रिणींनो. फोडणी चांगली बसू द्यायची, तरच आपली भाजी चांगली होती. आता आपल्याला टाकायचा आहे कांदा. मैत्रिणींनो, कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी. झालाय मैत्रिणींनो. आता आपल्याला टाकायचे मटार उकडलेले. हलवून घ्यायचे चांगलं. बटाटे पण घालायचे मैत्रिणींनो. आता ते पण आपल्याला चांगले हलवून घ्यायचे. आता टाकायचे आपल्याला मीठ टाकायचे. हळद घालायची आपल्याला. चिली पावडर घालायची. सांबर मसाला घालायचा आणि काळा मसाला. तुम्ही मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मनाने ना तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकतात. त्याची पण टेस्ट चांगली येते. जर गावाला जायचं असलं मैत्रिणींनो, तर अशी सुकी भाजी तुम्ही नेऊ शकतात. लहान मुलांना आवडती. फक्त तुम्ही मसाला ॲड करायचा नाही त्याच्यामध्ये, बिना मसाल्याची करायची. छान हलवून घ्यायचं. हे मसाला चांगला लागू द्यायचा मैत्रिणींनो. नंतर आपल्याला पाणी घालायचे. तुम्हाला जेवढं आवश्यक वाटेल तेवढं पाणी घाला. मला एवढं बस. आणि ह्याला आता ना एक उकळी आणायची आपल्याला. छान परतून घेतलंय बघा. आता ह्याला एक उकळी आणायची. आपली भाजी तयार आहे मैत्रिणींनो. ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही. की तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा.